डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन सहसा सगळ्यांना समजत नाही. याचं कारण असतं डॉक्टरांचं अक्षर. कधी कधी फार्मासिस्टलाही डॉक्टरांनी नेमकं काय लिहिलंय हे ओळखता येत नाही. प्रिस्क्रिप्शन न समजल्यामुळे रुग्णाला चुकीचं औषध किंवा चुकीचा डोस दिला जाऊ शकतो. पण आता डॉक्टरांना स्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावं लागणार आहे, कारण राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही उपसमिती नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रिस्क्रिप्शनची ओळख पटवून दुरुस्तीसाठी शिफारस देईल. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि सुवाच्य लिहिण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. डॉक्टरांनी औषधं त्यांच्या जेनेरिक नावाने आणि मोठ्या अक्षरात लिहावीत हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे, पण आता तो अधिक काटेकोरपणे लागू होईल. डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींसारख्या उपाययोजनांमुळे भविष्यात चुका कमी होतील, पण तोपर्यंत हस्तलिखित प्रिस्क्रिप्शनची स्पष्टता आवश्यक आहे. डॉक्टरांचं नाव आणि नोंदणी क्रमांकही प्रिस्क्रिप्शनवर असणं बंधनकारक आहे.